अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जे भाग्यवान आहेत, ज्यांचं नशीब सुंदर व श्रेष्ठ आहे, देव त्यांचीच परीक्षा घेतो। त्यामुळे हा विचार करू नका की देवाने तुम्हाला इतक्या अडचणी दुःख का दिले आहे। काम त्यांनाच दिलं जातं जे ते काम करण्यायोग्य असतात आणि विश्वास त्यांच्यावरच ठेवला जातो जो तो विश्वास ठेवण्यायोग्य असतो। म्हणतात ना, विकल्प तो बहुत मिलेंगे आपको रास्ता भटकने के लिए, संकल्प एक ही काफी है मंजिल तक पहुंचने के लिए। त्यामुळे तुम्हाला यश मिळत नसेल, अपयशाला नेहमी सामोरे जावे लागत असेल आणि दुःख तर जणू काय तुमचा साथीच बनला असेल, तर घाबरू नका, उलट खुश व्हा। देव तुमच्याकडून काहीतरी मोठे काम करून घेणार आहे। ते तुमच्या या लहान लहान प्रयत्नापासून खुश नाही, उलट त्याला वाटतं की तुम्ही मोठे काहीतरी प्रयत्न करावे आणि तुमची सफलता खूपच जबरदस्त असावी। इतक्या अडचणी, अपयश देव तुम्हाला का देतं माहिती? कारण तो तुम्हाला मोठ्या कामासाठी तयार करणार आहे। त्याला वाटतं की तुम्ही इतके मजबूत व्हावे की या लहान लहान अपयशामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ नये आणि तुम्ही यशाच्या मार्गावर असेच चालत राहावे आणि एक दिवस असं यश तुम्हाला भेटेल जे तुम्हाला तेजोमय सूर्य बनवेल। ज्या काही अडचणी, अपयश तुमच्या समोर येतात त्यांना एक एक करून सोडवण्याचा प्रयत्न करा। जर एकाच वेळी अनेक अडचणी आल्या तर घाबरू नका। आता काय करू असा विचार न करता त्या एका कागदावर लिहा आणि त्यावर काही उपाय भेटतील का ते लिहा त्यासमोर। लक्षात ठेवा, थांबायचं नाही, उलट चालत राहायचं, ते पण योग्य मार्गाने आणि योग्य विचाराने। यशस्वी होण्याची काबिलियत तुमच्यामध्ये आहे, म्हणूनच देवाने तुमची यासाठी निवड केली आहे। हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात, कारण हा व्हिडिओ तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाच्या मार्गावर तुम्हाला अनेक मार्ग मिळतील जी तुम्हाला यशापासून दूर घेऊन जातील, पण तुम्हाला न भटकता यशाच्या योग्य मार्गावरच चालत राहायचं आहे, तो पण यशाचा संकल्प घेऊन। काय झालं तुमची स्वप्न मोठी आहेत? काय झालं तुम्हाला अडचणी येत आहेत? काय झालं तुम्ही खूप प्रयत्न करून पण अपयश मिळत आहे? अपयश मिळणं चुकीचं नाही, चूक तर तेव्हा होईल अपयशाला घाबरून तुम्ही नव्याने प्रयत्न करणार नाही। एका लहान मुलगीला कधी पाहिलं आहे? ती अन्न गोळा करण्यासाठी भिंतीवर किती वेळा चढते, तेव्हा किती वेळा खाली पडते, पण ती हार मानत नाही, पुन्हा प्रयत्न करते। तिची हिंमत आणि लगन त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करते आणि तिला शेवटी यश मिळतं। यामधून आपल्याला हे शिकायला भेटतं की जीवनात अडचणी, अपयश तर येतच राहतील, पण जर आपण मेहनत, जिद्द, चिकाटीने जर प्रयत्न करत राहिले तर आपल्याला यश नक्कीच भेटेल। कष्ट कधी वाया जात नाही, शेवटी तेच लोक जिंकतात जे प्रयत्न करत राहतात। तर असेच काही पॉझिटिव्ह विचार होते। परत भेटू अशाच एका पॉझिटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।